डॉक्टर रामाणी यांच्याविषयी बोलणं म्हणजे आता ताठकणा हा चित्रपट बघण्यासारखा आहे, पण 4 ओळी त्यांच्यासाठी म्हणते आणि मग त्यांचं भाषण इथे होईल. जे का रंजले जे का भंगले, जे का रंजले जे का भंगले, जे का तुटले खचले, दूर यातना करीत त्यांना सामर्थ्याने उचले. मंत्र जीवनाचा आहे त्यांचा हा सकल जना, मंत्र जीवनाचा आहे त्यांचा सकल जना, जगा उंच माथ्याने ठेवून आपुला ताठकणा. कणखर करते जीवन त्यांची अमृत संजीवनी, कणखर करते त्यांची जीवन अमृत संजीवनी. ताठकण्याचा शिखर पुरुष हे आमचे डॉक्टर प्रेमानंद रामाणी. डॉक्टर. व्यासपीठावर स्थानापन्न झालेली मान्यवर अतिथी आणि सभागृहात उपस्थित असलेले प्रेमळ हितचिंतक, माझे स्नेही. सुरुवातीला हे पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम आहे तेव्हा स्मिता म्हणाली होती की 71वं पुस्तक आहे. खरं आहे, पण माझं एक पैलू आहे पुस्तक लिहिण्याची, एकदम साधी भाषा. इवन ऑर्डिनरी मॅन कॅन अंडरस्टँड दॅट. आणि त्याच साध्या भाषेतच आजची पण ही 2 पुस्तकं मी लिहिली आहे. बरंचसं तत्त्वज्ञान झालेलं आहे आता. त्याच्यात माझी जास्त आणखीन भर घालायची वेळ पण झालेली आहे आता. तरीसुद्धा 4 शब्द बोलणे अशी एक आपली परिचार असतो. देव ह्या शब्दाचा मूळ धातू म्हणजे दीव, आणि दीव म्हणजे प्रकाश. ज्या माणसाला तो प्रकाश दिसला त्याला देवप्राप्ती झाली असं म्हणतात, किंवा मोक्ष झाला असं म्हणतात. देवप्राप्ती म्हणजे आत्मप्रकाश ज्याला दिसला, त्याच्या भावना झाली. आणि म्हणूनच आपण जेव्हा शिकतो, ज्ञानाच्या मार्गावरनं जातो, त्याचबरोबर आपण 2 साथी बरोबर घेऊन गेलो, मिलाप केला त्यांचा. एक तर साधना आणि दुसरं जर अध्यात्म. या दोन्ही गोष्टी बरोबर घेऊन गेला तर नक्कीच ह्या 3 गोष्टी बरोबर जर गेल्या तर आपल्या आत्मप्रकाशची भावना जरूर अवश्य होईल. आणि ती जर आपल्याला भावना झाली, तेच खरं जीवनाचं यशस्वी रहस्य असतं. दॅट इज द मेटाफिजिक्स ऑफ सक्सेस. पण त्याच्याकरता साधना करावी लागते. आणि आपलं जे ज्ञान जे आहे त्याच्याबरोबर साधना, अध्यात्म नेलं तर मग विद्या विनयेन शोभते. आपला जो समाज आहे, कुठलाही समाज घ्या तुम्ही, आपला समाज असो, बाहेरचा समाज असो, जाती ज्ञाती कोणी असो, इफ यू वॉच व्हेरी केअरफुली, देअर पॅटर्न ऑफ बिहेवियर जो असतो, यू कॅन ॲक्च्युअली व्हर्च्युअली राईट इट डाऊन. व्हेरी कॉन्स्टंट. प्रत्येक समाजाचा व्हेरी कॉन्स्टंट पॅटर्न ऑफ बिहेवियर असतो. काय असतं त्यांच्या समाजात म्हणजे पॅटर्न ऑफ बिहेवियर म्हणजे काय? 4 माणसं मिळाली तर गे तुम्ही कसे आहे, आम्ही कसे आहे, किंवा आणखीन काय, बायका बिका भेटल्या ते आज भाजी कुठली आणली किंवा कडधान्य कुठे आणलं, अरे काय सांगू तुला, मासे किती महाग झाले माहिती आहे का, पॉपलेटचा भाव कुठे पोचला आहे माहिती आहे का. बस अशाच गोष्टी. त्याच्यात 2 गोष्टी अशा आपल्या डिजिटल वगैरे मिळाल, ते IT इंजिनियर त्यांचं बोलत राहणार. 2 मारवाडी भेटले की ते पैशाचं बोलत राहणार. 2 बिझनेसमॅन म्हणले की ते थोड्याचं बिझनेस. आणि ज्यांच्याकडे काहीच नाही बोलायला ते मग असाच काहीतरी विषय करणार. काय तुला काय वाटतं, डोनाल्ड ट्रम्प यावेळी जिंकणार काय? हे पॅटर्न असतं. पण त्याच्यात एक माणूस जो असतो तो इंटेलिजंट असतो, बुद्धी असते त्याला. आणि बुद्धीपेक्षा
त्याला एक पॅशन आपण जे म्हणतो, काहीतरी करायचं आपण, हे त्याच्याकडे असतं. आणि म्हणूनच तो या सामाजिक पॅटर्नमध्ये न बसता दूर बघतो, जरा पलीकडे बघतो. आणि जेवढं त्याचं जास्त ज्ञान जास्त ही सीज बियॉन्ड दिस पॅटर्न ऑफ सोसायटी, दॅट इज कन्सेप्च्युअली कॉल्ड थर्ड आय. आपण शंकराला तिसरा आय, डोळा आहे काहीतरी असं आपण समजतो ना, हा तिसरा डोळा आपल्या सर्वांकडे आहे, फक्त वापर करायचा नाही, ते आपण ठरवायचं. तेच खरं यश असतं. आत्ताच तुम्ही डॉक्टर रानडेनं काय काय बोलले बहीण, ते सगळं ऐकलं तुम्ही. त्यानं टाइम्स ऑफ इंडियामध्ये असे ब्लॉग बरेच दररोज लिहित असतात. आज सकाळी मला त्याचा फोन आला की त्यांनी कुठे 4 महिन्यापूर्वी एक आर्टिकल टाइम्सला पाठवलं होतं. तो योगायोग असा आहे की आजच तो प्रिंट होऊन आला आहे म्हणून. तर त्याचं टायटल काय, त्या प्लास्टिसिटी ऑफ कनेक्टिव्हिटी ऑफ द ब्रेन. आय थिंक दिस इज वॉट यू हॅव टू अंडरस्टँड, दॅट देर इज अ इंटरकनेक्शन. वायर जे असतात कनेक्टेड टू द ब्रेन, they can be changed. Plastic, there are plasticity of those connected, which can be very interesting article he has written. म्हणून मी त्यांच्या सगळ्या कॉपी करून बाहेर ठेवल्या आहे. बाहेर जाताना तुम्ही अवश्य एक कॉपी घेऊन जा, घरी जाऊन वाचा तुम्ही, बरोबर आहे ना. सगळं बाहेर ठेवले आहे, ते घेऊन जातील. पलीकडे जाऊन आज आमच्या ह्या सभागृहात एक लेखिका बसली आहे, शिल्पा खेर नाव आहे तिचं. आणि मगाशी सुदेशने सांगितल्या म्हणा, हल्लीच 2-3 आठवडे झाले तिने एक मोठं जाडजूड पुस्तक प्रकाशित केलं आहे. यश म्हणजे काय ना, बरोबर. यश म्हणजे जाडजूड 500हून जास्त पानं आहे. दुसरा भाग येतो आहे बघा. तर तिने काय लिहिलं, यश म्हणजे काय, तर तिने काय केलं, एक काही प्रतिष्ठित समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्यांच्याकडे जाऊन विचारलं, तुमचं मत काय, यश प्राप्ती म्हणजे काय आहे. आणि सगळ्यांनी आपापलं मत, आपापले अनुभव सगळे सांगितले. त्याच्यामध्ये जस्टिस श्रीकृष्ण आहे, त्यांनी तर चक्क भगवद्गीतेचा आधार घेऊन श्रीकृष्णाने जो अर्जुनाला तो उद्देश दिला होता, कर्मयोगी वगैरे कसं व्हायचं, ते सगळं सांगून माणसाने कर्मयोगी व्हायला पाहिजे. म्हणजे आपली कृती आणि आपली वृत्ती ही जर चांगली ठेवली तर तुम्ही कर्मयोगी होऊ शकाल. आणि तुम्ही कर्मयोगी झाला तर तुम्हाला आत्मप्रकाश जरूर दिसेल. आता हे सगळं बोलतो, तुम्ही म्हणता काय हे चाललंय डॉक्टर रामानींचं इकडे, काय नव्हतं. मी तत्वज्ञानी नाही, मी एक साधा माणूस आहे. आय एम नॉट ए फिलॉसॉफर, I am not a yogi, I am not Jnani, I am just an ordinary man, I am a doctor, I am a neurospinal surgeon, and even at this age, I am very busy with my practice. I work at Lilavati Hospital even now. पण शिल्पा खेरना किंवा आपण सगळं एकच सांगायचं असतं की हे जे सगळे आपण जे म्हणतो ना, यश म्हणजे काय आहे, ही भावना नाही, त्याला सायन्स आहे मागे, बरोबर आहे ना. देयर इज अ सायन्स बिहाइंड यश. मी माझ्या सोप्या भाषेत बोलतो. यश म्हणजे काय ते, तर आधार आहे त्याला. मेडिकल किंवा सायन्समध्ये ह्याला आधार आहे. आपलं मेंदू आहे ना, त्याचे 2 भाग झालेले आहे, डावा भाग आणि उजवा भाग. डावा भाग म्हणजे IIT प्रोफेसर, एकदम सगळं डेटाबेस आणि स्टोरेज वगैरे सगळं काम, आपलं इंटेलिजन्स, आपलं मेमरी, आपलं जे मॅथमॅटिक्स जे सगळं आहे ते तिकडे स्टोअर करतो. वृष्ट असतो, त्या भावना नसतात. 2 + 2 म्हणजे 4 एवढंच माहीत असतं त्याला, बस. ह्या उलट उजव्या बाजूचा मेंदू आहे तो भावनात्मक असतो. प्रेम, आनंद, समाज प्रेम, सगळ्या प्रेम, दया वगैरे जे असतं, गोरगरिबांची मदत,
हे सगळे भावना जे आपल्या असतात त्या उजव्या मेंदूत आहे. आणि जेव्हा उजव्या मेंदू आणि डाव्या मेंदूचा मिलाप होतो तेव्हा तो खरा कर्मयोगी ठरतो. ओके. Any individual in any profession works very hard to achieve excellence. He then works more hard to achieve more excellence, which in turn brings in rewards. Feeling satisfied with himself, he enters the wrong path of pride, ego, hatred, and jealousy. His ambition to become more prosperous makes him forget the social responsibility, humanity, and ego prevents him from obtaining humility. He becomes arrogant and little disappointed, then he makes very depressed. I am reminded here of Viktor Frankl. He was a neurologist and psychologist. During World War II, he was imprisoned and tortured. But he knew that these people can torture only my body. They cannot touch my mind. And he knew how to exactly handle them, which he did, and he came out very successfully without being killed, only to help us more with his knowledge, for he lived for many years after the Second World War. Success is a multifaceted concept. Spirituality and humanity combined with modesty can help one to achieve success in all spheres. Unfortunately, success in our Indian subcontinent has a dogmatic doctrines rather than they believe in hard work with discipline. Rational thinking eludes them. In this book, I have made an analysis of factors leading to success as they have had an enormous influence throughout my journey of life. The important factor, my only asset, was to do away all these dogmatic doctrines of the caste and religion and think rationally. That is it. I only thought rationally. The important factor being the value of hard work in front of stark reality of poverty, and I flourish intellectually. I learned to shed ego, I, and pride, without which I would have never built inroads into opportunism. I had to remain proactive and mingle in the society where I was. I am also a fitness freak and indulge into jogging and has completed 100 marathons at the age of 80 years of life. I have made a mockery of established doctrines that genes and family traits decide the character and success. I learned the power of listening when most people are in the habit of talking and telling you something, I have made a mockery of the established genes. That is, in fact, we call the plasticity of the brain. If you stick to your doctrines, whereas if I come out of the doctrines, those circuits in the brain can be suppressed and new circuits can be built in the brain of this which you are trying to endorse or which you like, That is the plasticity of the brain. It is science. It is just not my feeling. It could be your feeling also, provided you follow them. The basic element of doing research is sacrifice, but when done with good motive, it does not give dissatisfaction, but enhances mental power. Now I strongly believe that science and spiritualism, when combined, will see a better world to live in. Unfortunately, science is determined to control and dominate the nature. It can bring human civilization on the brink of collapse. But when science is combined with spiritualism, it can save human life. Unfortunately, and particularly in India, modern society has lost morality.
and the world is shifting from spiritual aspiration to a tussle for material accumulation. Today, America, Greece, and India are most stressed nations in the world because of capitalism. When people told me to stop, I walked more and even ran. When they said it was impossible, I made it possible. When they asked me to lie down, I rose. When it was no, I made it a yes. When one passion and greed, things can be achieved, and when mountains need to be moved, sleep must be sacrificed by working hard. In conclusion, drawn in this book form the basis upon which my lifelong experiences, challenges, and characters are based on rational thinking. I do hope you will all enjoy reading them. I wish you all success in life in a meaningful, spiritualistic way, away from the material gains. Thank you very much.